श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, उद्या आहे महाशिवरात्री. तर या महाशिवरात्रीची जी काही पूजा आहे तर ती आपल्याला चुकूनही राहू काळामध्ये करायची नाही. मग त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, महाशिवरात्रीची पूजा खूप महत्त्वाची असते. मग आता राहू काळामध्ये आपल्याला पूजा करायची नाही. आता 4 प्रहर पूजा हा शुभयोग काय आणि कधी आहेत हे तर आपण बघितलेलंच आहे. 4 प्रहराच्या पूजाबद्दलचा व्हिडिओ मी डिटेल चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्कीच पहा. पण प्रत्येक दिवशी ना थोडा तरी राहू काळ असतो बघा, आणि याच राहू काळामध्ये आपल्याला पूजा करायची नाही. कारण की महाशिवरात्रीच्या दिवशी जे काही भोलेनाथांचे शिवतत्व आहेत ते अधिक प्रमाणात जागृत असतात. या रात्री केलेली एक माळ जप, एक लोटा जल, अभिषेक, एक क्षण ध्यान आयुष्य बदलू शकतं. पण यंदा महाशिवरात्रीला राहू काळ ही एक अशी वेळ आहे, यामध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही. नाहीतर पूर्ण वर्षभर आपल्याला या चुकीच्या वेळेमध्ये पूजा केलेल्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे राहू काळ कधी आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता महाशिवरात्री उद्या आहे, वार रविवार 15 फेब्रुवारी या दिवशी महाशिवरात्री आहे. मग मुख्य म्हणजे बघा, आपल्याला महाशिवरात्रीची पूजा, आता ही जी तिथी आहे ती 16 फेब्रुवारी संध्याकाळी 5:34 मुख्यत म्हणजे महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते. कारण ही रात्र म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याची रात्र आहे. महादेवांना प्रसन्न करण्याची रात्र आहे. महाशिवरात्रीला आपल्या हिंदू धर्मामध्ये आध्यात्मिक महत्त्व हे साधारण म्हणजे अनन्य साधारण आहे. केवळ हा एक सण नाही, रात्र नाही, तर भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळ्याचा हा दिवस आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणूनच या आपण जी काही पूजा करू, व्रत करू, उपाय करू, त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने प्राप्त होत असतं. ही रात्र म्हणजे कर्मशुद्धी, मनशुद्धी आणि आत्मजागृतीची रात आहे. आता या महाशिवरात्रीला ना 4 प्रहरच्या पूजेला खूप महत्त्व असतं बघा. मग तुम्हाला शक्य झालं तर 4 प्रहराची पूजा सुद्धा नक्कीच करा. तसेच रात्रीचं जागरण करण्याला सुद्धा खूप महत्त्व असते. संपूर्ण रात्रभर ज्याला शक्य होतं ते समजा काहीतरी सेवा करत जागे असतात. मग आता आपल्याला बघा, ही जी पूजा आहे तर तुम्ही 4 प्रहरची पूजा सुद्धा करू शकतात, किंवा मग तुम्हाला शक्य झालं तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जरी तुम्ही ही पूजा केली तरी सुद्धा चालेल. मग आता आपल्याला बघा, सकाळी आता समजा आपल्याला लहान मुलं बाळं आपल्या ज्या काही समजा सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत संध्याकाळी वेळ नाही मिळाला तर आपण अगदी सकाळी जरी आपली दररोजची देवपूजा झाली आणि त्यावेळेस जरी आपण आपल्या देवघरातील शिवलिंगाचा अभिषेक केला, पूजा केली तरी सुद्धा चालते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वात शक्तिशाली वेळ असते ती म्हणजे निशित काळ असते. हा जो निशित काळ आहे ना, हा असतो रात्रीचा मध्यभाग. आता हा निशित काळ सर्वात महत्त्वाचा आहे. मग हा निशित काळाची वेळ जी आहे ती आहे बघा, रात्री 12:28 सुरू होत आहे तर 1:18 आहे. यावेळेत तुम्ही रुद्राभिषेक करा. साधं 1 तांब्याभर पाणी जरी घातलं तरी सुद्धा तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि सर्व दोष अडचणी दूर होतील. कारण की भगवान शिव यावेळेस केलेल्या सेवेचं फळ खूप म्हणजे 1000 पटीनं आपल्याला देतात. आता यंदाची महाशिवरात्रीची ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ज्योतिषशास्त्रानुसार यंदा महाशिवरात्रीला अत्यंत दुर्मिळ आणि शुभयोग बनत आहे. सर्वार्थ सिद्धी योग, या शुक्रादित्य योग, ध्रुव योग, साध्य योग असे जे योग आहेत ते शोभन योग, हे योग साधना, जप
रुद्राभिषेक आणि ध्यानासाठी अत्यंत शुभ फलदायी देणारे आहेत. आता शास्त्रानुसार या योगात केलेली साधना दीर्घकाळ आपल्याला परिणाम देते. म्हणून आपण आता या राहू काळात चुकून सुद्धा पूजा सुरूही करायची नाही, म्हणजे अगदी पूजाच्या साहित्याला सुद्धा हात लावायचा नाही. तर राहू काळ संध्याकाळी 4:47 सुरू होत आहे, तर 6:11 असणार आहे. या काळात पूजा आपल्याला करायची नाही. हो, पूजा सुरूही करू नका आणि म्हणजे पूजाचे साहित्य सुद्धा काढू नका. पण नवीन शुभ कार्य, अभिषेक, जप या वेळेमध्ये अजिबात केलं जात नाही आणि प्रत्येक दिवशी राहू काळ हा असतो. बरं, आता तुम्ही म्हणताल राहू काळ म्हणजे काय, ते थोडक्यात बघा. राहू काळात पूजा का करू नये, तर शास्त्रानुसार राहू ग्रह भ्रम, अस्थिरता आणि नकारात्मक ऊर्जा दर्शवतो. राहू काळ हा दिवसातील सुमारे 1.5 तासांचा अशुभ कालखंड असतो आणि प्रत्येक दिवशी असतो. बरं, या वेळेत सुरू केलेले शुभ कार्य अडथळ्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून महाशिवरात्रीसारख्या दिवशी जिथे आपण वर्षातील सर्वात मोठी पूजा, सेवा, व्रत करत आहोत, अगदी वर्षभराचे सोमवारचे व्रत, प्रदोष व्रत, भोलेनाथांचे जेवढे काही व्रत आहेत ते व्रत केल्याचं पुण्य प्राप्त होतं हे महाशिवरात्रीचं व्रत केल्यानं. मग आता रुद्राभिषेक कधी करावा, सर्वात उत्तम तर निश्चित काळ सर्वोत्तम. नसेल शक्य होत तर सायंकाळी प्रदोष काळात करा किंवा मग सकाळी देवपूजा झाल्यावर तुम्ही रुद्राभिषेक केला तरी सुद्धा चालेल. आता शिवपूजेतील या काळात शिवशंभोला केलेली प्रत्येक पूजा, मंत्र, जप, रुद्राभिषेक हजारो पटीनं फळ देतं बघा. दुसरा किंवा तिसरा प्रहर हा काळ शिवतत्व अत्यंत सक्रिय असते. संपूर्ण रात्र जागरण करणं शक्य नाही झालं तर दुसऱ्या प्रहरात, पहिल्या प्रहरात, तिसऱ्या प्रहरात किंवा मग अगदी कोणत्याच प्रहरात पूजा करणं शक्य नाही झालं तर निश्चित काळात आवर्जून भोलेनाथांची पूजा करा. बघा, 15 फेब्रुवारी 2026 रविवार तिथी 5:04 सुरू होत आहे. 4 प्रहर पूजा नक्की करा. निश्चित काळ तर सर्वात महत्त्वाचा आहे, कारण या निश्चित काळ या वेळेमध्ये पृथ्वीवरती महादेव हे शिवलिंगाच्या स्वरूपात प्रकट झालेले आहेत. याचं शुभफळ तुम्हाला अनेक म्हणजे प्राप्त होईल. यामुळे या निश्चित काळामध्ये आवर्जून पूजा करण्याचा प्रयत्न करा. राहू काळ सायंकाळी 4:47 सुरू होत आहे आणि सायंकाळी 6:11 असणार आहे. मग यंदा शुभ योगांचा नक्कीच लाभ घ्या. महाशिवरात्रीचा हा पावन पर्व काळ वर्षातून एकदाच येतो आणि खूप शुभ फल प्राप्त करून देणार असतो. ही रात्र वर्षातून एकदाच येते. योग्य वेळ, योग्य श्रद्धा आणि योग्य मंत्र जप अवश्य करून माता पार्वती, भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. भगवान हे भोलेनाथ आहे, त्यांना भोलानाथ, भोले शंकर असं म्हणतात. साध्या पूजेने सुद्धा ते प्रसन्न होतात. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दोष, विघ्न, अडचणी, नकारात्मकता, दारिद्र्य, आळस दूर करण्यासाठी हा जो वेळ आहे, हा जो उद्याचा दिवस आहे, ही संधी सोन्यासारखी आहे, ही चुकवू नका. कारण की बघा, शंकर पार्वतीचा आशीर्वाद जर असेल तर आपल्या जीवनामध्ये अशक्य असं काहीच नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.